राजूरपासून निघालेला हा लाँग मार्च आज संगमनेरमध्ये येऊन धडकला आहे। रात्री संगमनेरमध्ये साधारणतः 50 किलोमीटर अंतर कापून आंदोलनकर्ते जे आहेत ते संगमनेरमध्ये आलेत आणि हे लाल वादळ जर पाहिलं तर अनेक विविध प्रश्न घेऊन लोणी येथे जे आहे राधाकृष्ण विखे पाटील जे पालकमंत्री आहेत अहिल्यानगरचे त्यांच्या घरी हा मोर्चा धडकणार आहे। आता आज 11 वाजता मंत्रालयावरती बैठक होणार असून त्यात काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहेच, परंतु गेल्या हजारो आंदोलकांना घेऊन चालणारी ही लाँग मार्च आहे। त्या लाँग मार्चच्या पाठीमागं जे पडद्यामागं काम करतात ते खरे रिअल हिरो म्हणजे म्हणायला हरकत नाही, कारण हजारो जे आंदोलन करते त्यांचे नाश्त्याची जेवणाची सोय करणारे काही लोक आपल्यासोबत आहेत। तुम्ही कधीपासून आंदोलनात आहात? आम्ही रात्री आलेलो आहे संगमनेरमध्ये। रात्री आम्ही जेवण बनवलं, गुळापासून बनवलेली लापशी आणि पिठलं भात बनवलं होतं। आणि आता दुपारच्या जेवणाला म्हणजे सकाळच्या जेवणाला आता आम्ही मसाले भात बनवणार आहे। सकाळी नाश्ता दिलेला आहे पोह्याचा आणि आता आम्ही मसाले भात बनवणार आहे दुपारच्या जेवणाला। मग संध्याकाळी काहीतरी मेनू राहील आमच्यावाला, तो पुढं संध्याकाळी दुसरा मेनू राहील, काहीतरी रवा भात आमटी काहीतरी असणार आमचं। साधारणतः किती लोक आहेत तुम्ही? 150 लोक आहे। 1,500-2,000 लोक आंदोलनामध्ये आणि या स्वयंपाक करण्यामध्ये स्वयंपाकाला आहे 5-6 बाया, 7-8 गडी आहे। बाकी हा जो नियोजन तुम्ही जे करताय त्या नियोजनामध्ये तुम्हाला काही असं कशा पद्धतीने नियोजन करता तुम्ही? आम्ही असं म्हणजे आमची पब्लिक बघून आम्ही स्वयंपाक बनवतो बा। असं जसं पब्लिक वाढणारे असले तर जास्त बनवणार आणि कमी असले तर असं बजेटमध्ये बनवतो आम्ही स्वयंपाक। फेकून अन्न वेस्ट गेलं नाही पाहिजे असं अशा पद्धतीने बनवतो। दुपारच्या तर सकाळच्या याला काय मेनू बनवतो तुम्ही? सकाळचं पोहे बनवतो, नाश्त्याला पोहे, हां दुपार जेवणाला उपमा, आणि जेवणाला रवा भात आमटी लापशी असे मेनू बनवतो। जे सोपे मेनू बस थोडक्यात असं चालत राहतं ना त्याच्यामुळं। आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत। मावशी कुठून आल्यात तुम्ही? आम्ही राहुरी तालुका तांबेर। आंदोलनासोबत तुम्ही पायी चालत आलात की गाडीमध्ये? पायी चालत आलो। मग पुढे येऊन हे नियोजन करता सर? हां, पुढे येऊन स्वयंपाकाचं नियोजन करतो। त्याच्यानंतर आज मसाले भात। हे नियोजन किती बाया आहेत तुमच्यासोबत? आमच्यासोबत आहेत 150 बाई राहुरीतून। स्वयंपाक करण्यासाठी किती? 4-5 आहेत, 10-12 गडी आहेत। साधारणतः 5-6 महिला आणि 10-12 पुरुष मंडळी जमून मोर्चाच्या पुढच्या भागात पोचून या आंदोलनाचं नियोजन किंवा जेवणाचं नियोजन करत असतात। खरं पाहायला गेलं तर हेच खरे पडद्यामागचे रिअल हिरो म्हणायला हरकत नाहीत। LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर।